मामा म्हणतात, माझ्या बाळा, योग्य वेळ येऊ दे. या जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू, हे लक्षात असू दे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. श्री बाळूमामा प्रसन्न. देवघराच्या कोपऱ्यात मामा बसले रुसून. देवघराच्या कोपऱ्यात मामा बसले रुसून. कोणीच पाहत नव्हतं तेव्हा डोळे घेतले पुसून. कोणीच पाहत नव्हतं तेव्हा डोळे घेतले पुसून. मी म्हणालो, काहो मामा बसलात असे रुसून. मी म्हणालो, काहो मामा असे बसलात तुम्ही रुसून. तुमचं भजन म्हणतो ना तुमच्यासमोर बसून. तुमचं भजन म्हणतो ना तुमच्यासमोर बसून. तुमच्यासाठी मामा बघा काय काय केलं. तुमच्यासाठी मामा बघा काय काय केलं. सागवानी देव्हाऱ्यात तुम्हाला सिंहासनी बसवलं. सागवानी देव्हाऱ्यात तुम्हाला सिंहासनी बसवलं. तुमच्यासाठी मामा बघा किती फुले आणली. सोन्या चांदीची मामा आरास बघा केली. सोन्या चांदीची मामा आरास बघा केली. तुमच्यासाठी मामा बघा पंचपक्वान केले. तुमच्यासाठी मामा बघा पंचपक्वान केले. शुद्ध तुपाचे मामा निरांजन लावले. शुद्ध तुपाचे मामा निरांजन लावले. तरी मामा असे का तुम्ही बसलात रुसून. तरी का मामा असे कसे बसलात तुम्ही रुसून. आशीर्वाद द्या ना हो गालामध्ये जरासं हसून. आशीर्वाद द्या ना हो गालात जरासं हसून. मामा म्हणे, देव तुला कळला नाही. मामा म्हणे, देव तुला कळला नाही. पेढ्यांची लाच घ्यायला मी भ्रष्ट झालो नाही. दीन झाले आई बाबा. दीन झाले आई बाबा. त्यांना जरा बघ. अरे वेड्या, त्यांचे आहे तुझ्यापुरतंच जग. अरे वेड्या, त्यांचे आहे तू फक्त तुझ्यापुरतंच जग. माझ्या बाळा, भजने माझी गातोस रे. भजने माझी गातोस रे. किती किती सुंदर जाणून घेतले आहेस का रे. माता पित्यांचे अंतर. जाणून घेतले आहेस का रे. माता पित्यांचे अंतर. माझ्याशी बोलण्यापेक्षा त्यांच्याशी तू बोल. माझ्याशी बोलण्यापेक्षा त्यांच्याशी तू बोल. त्यांच्याविना माझी भक्ती शून्य आणि फोल. त्यांच्याविना माझी भक्ती शून्य आणि फोल. म्हातारपण असतं बाळा. म्हातारपण असतं बाळा दुसरं लहानपण. किती समजून घेतलं तुला आठव तुझं बालपण. किती समजून घेतलं तुला आठव तुझं बालपण. मामा मामा करतोस वेड्या. मामा मामा करतोस वेड्या. असा मी भेटेन का. आई बाबा जर उपाशी मी तुपाशी खाईन का. आई बाबा जर उपाशी मी तुपाशी खाईन का. मामा असे बोलले मला. मामा असे बोलले मला. डोळ्यात त्यांनी घातले अंजन. दाटून आले अश्रुनयनी. धूसर झाले निरांजन. दाटून आले अश्रुनयनी. धूसर झाले निरांजन. जय बाळूमामा. भक्तांनो, आजचा हा बाळूमामांचा दैवी संदेश नक्कीच तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री आहे. म्हणून हा संदेश फक्त मामांवर विश्वास ठेवून शेवटपर्यंत ऐका आणि आपले संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करू नका, पण आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. भक्तांनो, जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही पडू देत नाही. जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही पडू देत नाही, मग तोच देव माणसाला कसा काय निराधार सोडू शकेल. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामांच्या एका भक्ताने बाळूमामांना सर्व समस्या सांगितल्या. सर्व अडचणी सांगत होता. तेव्हा त्याच्या सर्व अडचणी ऐकून घेऊन बाळूमामांनी त्या भक्ताला स्मित हास्य करून त्याच्या सर्व प्रश्नाची उत्तरे दिली. तर आपलीसुद्धा तीच प्रश्न आहेत आणि आपल्यालासुद्धा आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा उत्तर देणार आहेत. चला तर मग काय बाळूमामांचा आणि बाळूमामांच्या भक्तांचा संवाद आहे ते आपण ऐकूया. भक्तांनो, एक बाळूमामांचा भक्त असतो.
तो बाळूमामांकडे जातो आणि मामांना म्हणतो, बाळूमामा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, विचारू का? जर का तुम्ही माझ्यावर रागवणार नसाल तरच मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. तेव्हा मामा म्हणाले, माझ्या बाळा, विचार ना, तुझा काय प्रश्न आहे तो विचार. तेव्हा माणूस मामांना म्हणाला, बाळूमामा, माझा आजचा दिवस तुम्ही एकदम खराब केलास. असं का केलात तुम्ही मामा माझ्यासोबत? माझा आजचा दिवस खूप वाईट गेला. तेव्हा बाळूमामा त्या भक्ताला म्हणतात, माझ्या बाळा, अरे काय झालं, पण नेमकं काय झालं, मला नीट तर सांगशील ना? तेव्हा तो माणूस म्हणाला, अहो मामा, सकाळी अलाराम वाजलाच नाही, मला उठायला खूप उशीर झाला. तेव्हा मामा म्हणाले, बरं मग पुढे? तेव्हा माणूस म्हणाला, मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती, कशीबशी मला रिक्षा मिळाली. मग मामा म्हणाले, बरं मग पुढे? नंतर माणूस म्हणाला, मामा, आज माझी कॅन्टीन पण बंद होती, मी बाहेर सँडविच खाल्लं, ते पण बेकार होतं. मग मामा नुसतेच हसले आणि गप्प राहिले. मग माणूस म्हणाला, मला एक महत्त्वाचा फोन आला होता, त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला. मग मामा म्हणाले, बरं मग पुढे काय झालं? मग माणूस म्हणाला, संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती, मी इतका थकलो होतो की AC लावून झोपणार होतो. मग असं का तुम्ही केलंस बाळूमामा माझ्याबरोबर? या सर्व कारणामुळे मी खूप त्रासून गेलो आहे, मला खूप कंटाळा आला आहे. मग मामा म्हणाले, अरे वेड्या, अरे बाळा, आता नीट ऐक, आता तुझ्या या सर्व प्रश्नाचे उत्तर मी तुला देणार आहे, त्यामुळे तू निराश होऊ नकोस. डोळे उघड आणि मी तुला जे काही सांगत आहे ते तू नीट लक्षपूर्वक ऐक. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आज तुझा मृत्यूयोग होता, मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला. त्या गडबडीत अलाराम पण वाजला नाही, म्हणजेच तो अलारामसुद्धा मीच थांबवला. तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही, कारण स्कूटरचा अपघात होणार होता. कॅन्टीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती, तेच सँडविचवर निभावलं, म्हणून तुझी कॅन्टीन मीच बंद केली. तुझा फोन मी बंद पाडला, कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता. संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्ट सर्किट होऊन घराला आग लागणार होती, म्हणून मी लाईट घालवली. मग माणूस म्हणाला, अहो मामा, अहो ब्रह्मांड नायक बाळूमामा, मला क्षमा करा, खरंच मला क्षमा करा. मामा म्हणाले, माझ्या बाळा, माझ्या प्रिय मुला, मला क्षमा मागू नकोस, फक्त माझ्यावर विश्वास ठेव, माझ्या योजनाविषयी कधीच शंका घेऊ नकोस. आपल्या आयुष्यात जे बरं काही घडत असतं त्याचा अर्थ फार उशिरा लागतो. मग भक्तांनो, आपण खरंच आपल्या मामांवर श्रद्धा आहे असं म्हणतो, मग सेवा करताना आळस का येतो? देवाची भक्ती करताना आळस का येतो? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पारायण श्रवणाच्या वेळी डुकल्या का घेतो, पण 3 तासाच्या पिक्चरमध्ये जराही झोप येत नाही. आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि नको ते मेसेज फॉरवर्ड करतो. म्हणून भक्तांनो, मामांची संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं? मामांची संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं? कारण बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात. माणूस हा सवडीनुसार वागत असतो. चहात माशी पडली तर चहासुद्धा फेकून देतो, पण जर का तुपामध्ये माशी पडली तर आपण माशी फेकून देतो, तूप नाही. अगदी तसंच आहे. आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो, पण जर का ती चूक ना आवडत्या व्यक्तीने केली तर आकांडात तांडव करून बोभाटा करतो. माझं म्हणून नाही, आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. माझं म्हणून नाही तर आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. जग खूप चांगलं आहे, फक्त चांगलं वागता आलं पाहिजे. जग खूप चांगलं आहे, फक्त चांगलं वागता आलं पाहिजे. सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही. सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही.
समुद्र आणि वाळवंट कितीही अथांग असले तरी वाळवंटात आणि समुद्रात पीक घेता येत नाही. वाळवंटात आणि समुद्रात पीक घेता येत नाही. मामा म्हणतात, देह सर्वांचा सारखाच, फरक फक्त विचारांचा. म्हणून मामा म्हणतात, माझ्या बाळा, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट बघतात, आणि अधिकच चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात. माझ्या बाळा, आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही. आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही, हे लक्षात ठेव. म्हणून जर का हे अवघड आयुष्य सोपं करायचं असेल आणि या आयुष्याला, या जीवनाला रंग द्यायचा असेल, हे आयुष्य बहरायचं असेल, तर तुम्हाला मामा चरणांशीच राहावं लागेल. मामांची तुम्हाला संगत करावी लागेल. मामांचा हात तुम्हाला धरावा लागेल. मामांच्या चरणावर सदैव तुमचं डोकं ठेवावं लागेल. मामा म्हणतात, अरे बाळा, आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही. परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या देवाचा भक्त आहे आणि मी या अमक्या देवाचं एवढी भक्ती केली, एवढी सेवा केली, तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं. मी इतका सत्कर्मी पुरुष आहे, इतका मी सत्कर्मानेच चालतो, तरीही माझ्या वाट्याला दुःख का आहे, असे म्हणून आपण देवाला दोष देत असतो. पण त्या मनुष्याला एवढं समजत नाही की हे सर्व काही घडत आहे, तो आपल्या कर्माचा भाग आहे. याला देव काय करतील आणि संत काय करतील, भोग हा भोगूनच संपवावा लागतो. शेवटी ते प्रारब्ध आहे. मग तुम्ही म्हणाल की भोग हा भोगूनच संपवावा लागतो, आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपवावे लागतात, तर शेवटी मामांच्या सेवेचं आपल्याला काय फळ मिळणार आहे, हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येणे साहजिकच आहे. चला तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या संदेशातून जाणून घेऊया. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलं आहे, वाईट कर्म केले आहेत, जे काही पाप केलं आहे, ते पाप नष्ट करण्यासाठी आपण या जन्मामध्ये केलेली मामांची सेवा ही त्या पापांना नष्ट करत असते. सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते. ही सेवा त्या पापाचं क्षालन करत असते. आणि या चालू कलियुगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते. मित्रांनो, फक्त प्रश्न आहे वेळेचा. कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते तर कुणाला उशिरा करावी लागते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की नेहमी चांगले कर्म करा. तुम्हाला उशिरा का होईना त्या सेवेचे फळ हे 100% मिळणारच, हे निश्चित लक्षात असू द्या. आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यामुळे मित्रांनो, देवाला, परमेश्वराला, परमपिता परमात्म्याला कसल्याही प्रकारचा दोषी तुम्ही ठरवून ही मोठी चूक करू नका. म्हणून मामा म्हणतात, अरे बाळा, पुण्य जरी दिसत नसलं तरीही त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो. कारण मित्रांनो, कमवलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना, तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होते. जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही, ते रोज नवीन नवीन उगवत असते. नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते. काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होते. आपण कितीही काहीही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळते. जरी तुम्ही मला नको म्हणाल तरीही, आणि जर तुमचे वाईट कर्म असतील तर तुम्ही मला हे नको नको म्हणाल तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळत असते. मित्रांनो, चांगले विचार आणि सदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे. जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते. मामा म्हणतात, माणूस कितीही चतुर
कितीही हुशार असला, कितीही सत्कर्माने काम करत असला, कितीही चातुर्यपणाने काम करत असला, तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले, तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना, की एक वेळ नियती सुद्धा तुमच्या समोर हार मानते. म्हणून मित्रांनो, नेहमी चांगले कर्म करा, सत्याच्या मार्गानेच राहा, लबाडी चोरी अजिबात करू नका. असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते. म्हणून संगत ही चांगली करा, चांगल्या लोकांशी संघटित राहा, एकरूप राहा. जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटं आहे. हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा, कारण उद्या आपल्यासोबत, आपल्या भविष्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये काय घडणार आहे हे कुणाला सुद्धा माहीत नसते. त्यामुळे आनंदी राहून, समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका. शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवाना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवाना. मामा, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवाना. मामा, तहान खूप लागली, थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना. मामा, मी तुम्हाला मागत राहीन, तुम्ही मला देत राहाल, परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना. कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बालकाची साथ, असं तुम्ही आज मला एक शेवटचं वचन द्या ना. मित्रांनो, आयुष्यामध्ये सुखादुःखाचे हे कालचक्र कायम फिरतच असते. तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. जर आपण या आयुष्याकडे सुखाच्या नजरेने, आनंदाच्या नजरेने पाहिलो तर हे आयुष्य खूप सुंदर आहे. पण याच आयुष्याकडे आपण दुःखाने बघितलो, रडत बसलो, तर हे आयुष्य आपल्याला दुःखातच जाणार आहे. हे आयुष्य आपल्याला दुःखच देणार आहे. म्हणूनच तुम्हाला सांगावंसं वाटतं की रडू तर खूप येत होतं, रडू तर खूप येत होतं, पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. चेहरा तर कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं, मन मात्र भिजलं होतं. मित्रांनो, डोळे पाहणारे खूप सारे असतात, पण मनातील भावना जाणणारे, मनातील ओळखणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. जय बाळूमामा. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी आणि भावनिक कथा तुम्हाला सांगणार आहे. तर एका भक्ताने सकाळी देवपूजा करत असताना मामांना प्रश्न विचारला, अहो मामा, मी तुमची दररोज मनोभावे, श्रद्धेने, अगदी अंतःकरणातून तुमची सेवा करतो. मी कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे करतो. मी कुठल्याही कामामध्ये लबाडी करत नाही किंवा मी कुणालाही लुटमार करत नाही. मी एवढा चांगला वागूनही, प्रामाणिक वागूनही लोक मला का टाळतात आणि अशा वेळी तुम्ही माझ्या मदतीला का येत नाहीत? आणि आयुष्यामध्ये नेहमी चांगल्याच माणसासोबत वाईट का घडतं, असा प्रश्न त्या भक्ताने मामांना केला. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू निराश होऊ नकोस. तू प्रामाणिक असून सुद्धा जे लोक तुला खूप त्रास देतात, तुझ्याशी खोटं बोलतात, तुझी लुटमार करतात, त्यांच्याकडे मी पाहत आहे, मी बघत आहे, मी ब्रह्मांड नायक आहे. पण बाळा, लक्षात ठेव, तुझ्याशी खोटं बोलल्याने, तुझी फसवणूक केल्याने त्यांचा थोडा क्षणासाठी फायदा होतो, पण त्यांच्या आयुष्यात पुढे जे काही त्यांना भविष्यात मिळणार होतं ते गमावून बसलेले असतात. हे लक्षात ठेव. कारण बाळा, जसे कर्म तसेच फळ मिळणार आहे. हा नियतीचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. आयुष्यात जर कोणी व्यक्ती अशा प्रकारची फसवणूक, लुटमार करत असेल तर त्याच्या डोक्यावर पापाचा खूप सारा बोजा होतो आणि मग या सर्व पापांचे भोग घरातील सर्व कुटुंबियांना भोगावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की कुठलंही कार्य करत असताना प्रामाणिकपणे करा. कुणाचीही फसवणूक, लुटमार करण्यापेक्षा मामांना भरपूर आशीर्वाद मागा. मामा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त करून देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मामा म्हणतात, माझ्या मुला, निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, माझे नामस्मरण कर, कुणाचे वाईट चिंतू नकोस.
भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा हा शब्द मनाला खूप आधार देणारा आणि शक्ती देणारा मंत्र आहे. मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, नातं, जिव्हाळा, प्रेमाचा ओलसर स्पर्श या सर्व गोष्टी आपल्याला ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दातून मिळत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे एक प्रार्थना करा. आरोग्य, सुख, समृद्धी, नैराश्य, नोकरी, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. चला तर मग मित्रांनो, माझ्यासोबत प्रार्थना करा. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आम्हा सर्व पापी भक्तावर तुमची कृपा असू द्या. हे परमेश्वरा, आम्हा सर्वांनाच चांगले आरोग्य, सुख, समृद्धीचे आयुष्य दे. आम्हा सर्वांनाच तुझ्या आशीर्वादाने इतकं सक्षम बनव की आमच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न पूर्ण करण्यायोग्य आम्हाला बनव. आम्हाला सुखी ठेव. हे पिता परमात्मा, आम्ही सर्वजण तुझ्या नामस्मरणात कायम असतो. तू तुझ्या हाताने आमच्याकडून सर्वांचे कल्याण करून घे. सर्वांना चांगली बुद्धी दे आणि अहंकार न करता जीवन जगण्याची प्रेरणा दे. हे प्रभू, तुझ्या चरणी हीच माझी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, दररोज तुम्हाला बाळूमामा चरणी ही प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. ही प्रार्थना म्हणजे सामूहिक प्रार्थना आहे. सामूहिक प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते. जर तुम्ही ही प्रार्थना मामांकडे केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, हे निश्चित आहे. मामा म्हणतात, अरे मुला, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थात मामाला तुम्हाला हेच सांगायचे आहे, ज्यांचे कर्म चांगले आहे तो आयुष्यात कधीही संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच आयुष्यात अडचणी येतात, पण त्या अडचणी दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या नसतात, तर लगेच सुटणाऱ्या असतात. मामा सांगतात, आयुष्यात कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणून मामा म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. कारण नातं हे फार नाजूक असते. नात्याची दोरी एकदा तुटली की ती परत जोडता येत नाही, आणि जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक लहान मोठ्यांचा आदर करा. त्यांच्या वयावरून त्यांचा आदर करा. कारण आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीही परत मिळू शकत नाही. म्हणून वेळेला जपा आणि त्याचबरोबर माणसांना सुद्धा जपा. मित्रांनो, या कलियुगातील रीत म्हणजे लोक जिवंत माणसाला नीट सुद्धा बोलत नाहीत आणि मेल्यानंतर विचारतात, हलू हलू म्हणतात की तू आम्हाला बोलत का नाहीस. आणि म्हणूनच तुम्हाला सांगणे आहे की आयुष्यातून एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा पुन्हा कधीच मिळवू शकत नाही. म्हणून वेळेचं भान ठेवा, माणुसकी जपा, नात्याला महत्त्व द्या, नाते टिकवण्याचा प्रयत्न करा. यातच खरं आनंद आहे आणि हेच खरं आयुष्याचं खूप मोठं आणि सुंदर सूत्र आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून हा दैवी संदेश पुढे 2 भक्तांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये असंही होतं. आयुष्यामध्ये इतकं दुःख, यातना, संकट, समस्या इतकं सहन करावं लागतं की खरंच मनामध्ये विचार येतो की यार, खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. इथूनच मामांची लीला सुरू होते. विश्वास ठेवा. इथूनच मामांचा खेळ सुरू होतो. मामांची लीला सुरू होते. म्हणून मामांवरचा विश्वास डगमगू देऊ नका. जसं आई
आपल्या बाळाला हवेत भिरकावते, पण ते बाळ काही क्षण हवेतही असतं. ते हसत असतं, ते आनंद घेत असतं, पण त्याला पूर्णपणे विश्वास असतो की जे कोणी आहे ते मला खाली पडू देणार नाही. अशाच प्रकारचा इतका घट्ट विश्वास आपल्या मामांवर ठेवा आणि मग बघा मामांची लीला, मामांची शक्ती, माझ्या मामांचा चमत्कार. तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही मोठ्या संकटावर विजय प्राप्त करू शकाल. ही माझ्या मामांची शक्ती आहे, ही माझ्या ब्रह्मांडाची शक्ती आहे, ताकद आहे. असा दृढ विश्वास तुमच्या मनात, तुमच्या अंतःकरणात असला पाहिजे. मित्रांनो, कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं, हे लक्षात ठेवा. कारण मित्रांनो, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना कधी झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव आपल्याला कसा काय सोडू शकेल? माणूस हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. म्हणूनच बाळू मामा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला सांगू इच्छित आहेत की अरे मुला, कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे कर. हाल होतील पण हार होणार नाही हे निश्चित आहे. आणि असा आज माझा तुला शब्द आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद सर्वांनीच प्राप्त करून घ्या आणि मामांना धन्यवाद म्हणा. देवाचे आभार माना, देवाचे आभार मानायला शिका. आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. फक्त माझ्या मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, आजचा हा दैवी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, भावनिक, प्रेरणादायी, प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.